सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात सगळे? आपण हेल्दी आणि हॅप्पी ना? असायलाच पाहिजेत, कारण विशेष नवरात्र उत्सव सुरू आहे आणि याच दिवसांमध्ये एक असाच आगळा वेगळा विषय घेऊन पुन्हा आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. प्रेक्षक हो, एका थोर सायंटिस्टने म्हटलेलं आहे की वी आर नॉट मेड अप ऑफ ड्रग्स, वी आर मेड अप ऑफ ह्यूमन सेल्स. अर्थातच आपलं शरीर हे काही रासायनिक औषधांपासून बनलेलं नाहीये, तर ते पेशींचा समुदाय आहे. वनस्पतीशास्त्रानुसार पेशी हा शरीराचा एक मूलभूत घटक आहे की जो नैसर्गिक अणूंपासून बनलेला आहे आणि याच पेशींना मूळ पेशी अशी संज्ञा आहे आणि नावाप्रमाणे शरीरातल्या सगळ्या मूलभूत प्रक्रिया घडवण्यासाठी यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान ठरतं नेहमीच. तर असाच एक सुंदर विषय आयुर्वेदाच्या माध्यमातून विशेषतः आज आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत. विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि यासाठी खरोखरच अतिशय प्रख्यात असे मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक. सर, हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं स्वागत. सरांची ओळख आपण पाहून घेऊया थोडक्यात. डॉक्टर पाठक हे परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे मुळात. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड इथे आयुर्वेदिक पदवी घेतल्यानंतर वैद्य विद्याधर पाठक आपले वडील यांच्यासोबतच त्यांनी मार्गदर्शनाखाली उपचार आयुर्वेदिक सुरू केले. तसेच वडीलच माझे गुरु हा कळा गळ्याशी बांधून गुरु आयुर्वेद संशोधन हा प्रकल्प त्यांनी खूप सुरू केला आणि वडिलांकडून नाडी परीक्षण विशेषतः असाध्य व्याधींवरती वनस्पती औषधींचा कसा उपयोग होऊ शकतो त्याचं अनुभवी मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. आजवर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सरांचे अनेकविध शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2013 मध्ये अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स आणि हर्बल प्रोडक्ट या परिषदेमध्ये आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी या पेपरचं प्रसिद्धीकरण सरांनी केलेलं आहे. आणखीन एक विशेष महत्त्व म्हणजे नोव्हेंबर 2014 मध्ये 6th वर्ल्ड काँग्रेस या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये आयुर्वेदिक परिषदेत नाडी ग्राफ याचं सुद्धा सादरीकरण सरांनी केलेलं आहे. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार सरांनी नाडी ग्राफ आणि आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी याचं सादरीकरण आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथे मंत्र्यांसमोर गेल्याच वर्षी म्हणजे जुलै 2015 मध्ये झालेलं आहे. तर खरोखरच एक उत्तुंग मार्गदर्शक आपल्या सोबत आज आहेत आणि सरांकडनं असं हे उत्तम मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला लागणार आहेत त्यांचे फोन नंबर. तर बघूयात आपले फोन नंबर काय आहेत ते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 022 कोड नंबर आहे. फोन नंबर 24908050 249880 आणि 50. प्रेक्षक हो, प्रश्न विचारताना हा विषयाला अनुसरून आणि मुद्देसूद असावा. तसंच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा जेणेकरून प्रश्न आमच्या सोबत ठामपणे सांगता येईल. तसेच आपला कार्यक्रम संपल्यानंतर वैयक्तिकरित्या सरांना भेटण्याची त्यांचं मार्गदर्शन घेण्याची गरज आपल्याला निश्चितच भासू शकेल. त्यासाठी सरांच्या क्लिनिकचा पत्ता आणि त्यांचे फोन नंबर आम्ही कार्यक्रमाच्या दुसऱ्या ब्रेकनंतर आणि शेवटी पुन्हा एकदा दाखवणार आहोत. त्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर आजचा आपला विषय पुन्हा एकदा मी सांगते, सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सर, पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत. सर, विषयच इतका आज वेगळा आहे, आगळा वेगळा विषय नवरात्रीच्या दिवशी आम्ही सादर करणार आहोत. तर सूक्ष्म आयुर्वेद थेरपी म्हणजे काय? सगळ्यात पहिले सूक्ष्म आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद हा मुळातच सूक्ष्म आहे आणि हा
ज्ञानाच्या भांडारातून आलेला अथर्ववेदाचा उपवेद आहे. या ज्ञानाची इतकी सूक्ष्मता आहे की आपल्या वेदांमध्ये एवढं ज्ञान संकलित केलेलं आहे की जगातला जगप्रसिद्ध एक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा उच्चारलंय की माझं जे नॉलेज आहे हे वेदाची प्रिलिमिनरी नॉलेज आहे. आणि या वेदापासून आलेला हा आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. म्हणून ह्याच्यात आधीच सूक्ष्मता आहे. आणि मी थोडं याच्यामध्ये काय केलं की आणखी सूक्ष्म ह्याला अभ्यास करता येते याचा विचार केला. मी आयुर्वेदामध्ये निदानामध्ये आणि उपचारामध्ये सूक्ष्मता आणण्याचा प्रयत्न केला. निदानामध्ये सूक्ष्मता याच्यासाठी की आयुर्वेदामध्ये 5000 वर्षापूर्वी निदान हे आपल्या नाडी परीक्षणाने केल्या जायचं. आणि नाडी परीक्षणाने हे बोटाच्या साह्याने नाडी परीक्षण केलं जायचं. स्लाइडद्वारे आपण दाखवूयात का सर नाडी परीक्षण? तर हे नाडी परीक्षण पूर्वी 5000 वर्षापूर्वी बोटाच्या साह्याने बोटाच्या सेन्सरने केलं जायचं. हळूहळू पुढे काय झालं की मग या नाडी परीक्षणामध्ये राजवैद्य यांच्या काळामध्ये दोऱ्याच्या साह्याने नाडी परीक्षण करण्याचा एक प्रकार निघाला की राणीची प्रकृती ही वैद्याला सुद्धा अनुमती नव्हती तपासण्यासाठी. त्यावेळेस दोरा लावायचा राणीच्या हाताला आणि त्याच्या ऑसिलोस्कोप त्याच्या व्हायब्रेशनवर नाडी परीक्षण केलं जायचं. मग हा मी विषय थोडा विचारात घेतला आणि मी म्हणलं दोऱ्याच्या जागी आपण जर एखादा सेन्सर डेव्हलप केला आणि तो सेन्सर जर नाडीवर ठेवला आणि नाडीवर ठेवल्यानंतर त्या सेन्सरच्या साह्याने ज्या वेव्हज आपल्याला मॉनिटरवर मिळतात त्याचा अभ्यास करून जर आपण नाडी परीक्षण व्हिजनमध्ये आणलं तर लोकांना नाडी परीक्षण काय आहे हे कळेल आणि नवोदितांना याचा अभ्यास करता येईल आणि नाडी परीक्षण हे अभ्यासामधून साध्य करण्याचं आहे. म्हणून एक सेन्सर डेव्हलप केला आणि सेन्सर डेव्हलप करून मी नाडीवर सेन्सर ठेवला आणि नाडीवर सेन्सर ठेवून नाडी ही ऑसिलोस्कोप थ्रू मॉनिटरवर घेतली आणि त्याच्यावर मी अभ्यास केला. तर आपण नाडी ग्राफ ह्या कशा पद्धतीनं तो ग्राफ आपल्याला दिसेल ह्याचा आपण एक बघूया की त्याचा डेमो पाहूयात. नाडी ग्राफ म्हणजे काय असतं? आपण स्लाइड थ्रू पाहू शकतो की हा नाडी ग्राफ कसा असतो. सर काय सांगाल या इक्विपमेंट बद्दल? तर हे एक इक्विपमेंट असं आहे की याच्यामध्ये एक सेन्सर आहे. बोटाच्या जागी आपल्याला तो सेन्सर ठेवायचा आहे आणि तो सेन्सर या एका चेंबर मधल्या रक्तवाहिनीला मेंदू किती व्होल्टेजनं लोड करतो, किती व्होल्टेजनं अनलोड करतो आणि पुढे सरकवतो या फ्रिक्वेन्सीच्या बेसवर हा नाडी परीक्षणाचा बेस मी डायग्नोसिस केला. आणि या पद्धतीनं हे नाडी परीक्षण आपल्याला या पद्धतीनं त्याच्या फ्रिक्वेन्सी, टायमिंग आणि व्होल्टेज याच्यावर आपल्याला नाडी परीक्षणाचा बेस आणि यावर आपल्याला मेंदूचं स्टेटस, हार्टचं स्टेटस, ब्लडचं स्टेटस आणि आपल्या प्रकृतीचं स्टेटस डायग्नोसिस करण्याचा एक पॉइंट मी याच्यामध्ये काढला आणि हा पॉइंट इतका सहजतेने शक्य झाला नवोदितांना सुद्धा ह्या नाडी ग्राफचा उपयोग होईल यासाठी मी सॉफ्टवेअर पण तयार केले. अशा प्रकारे मी निदानामध्ये सूक्ष्मतेमध्ये गेलो आणि ह्या पद्धतीने निदान करून आपलं स्टेटस पाहिलं. म्हणजे सर सूक्ष्म निदान झालं तर त्याची चिकित्सा आपल्याला अधिक सूक्ष्म पद्धतीने करता येते. म्हणजे आपला जो विषयच आहे की सूक्ष्म आयुर्वेद थेरपी, पण निदानाशिवाय काही शक्य नाही. त्यामुळे मला वाटतं नाडी ग्राफच्या मदतीने योग्य आणि सूक्ष्म निदान जे आपण म्हणताय ते सहजच शक्य आहे. सर या नाडी ग्राफचा आपण शरीरातल्या अवयवांशी कसा संबंध लावू शकतो? नाडी ग्राफमध्ये काय केलं जातंय की नाडी म्हणजे आपल्या रक्तवाहिनीतून पुढे जाणारी रक्ताची लाट आणि ही लाट शरीराला कशा प्रकारे मिळते. तर स्लाइड थ्रू आपण पाहू शकतो का ही लाट कशी येते, ही लाट कशा प्रकारे मिळते. या लाटेमध्ये मेंदू आपल्या इलेक्ट्रिसिटीने, इम्पल्सेसने, व्होल्टेजने ही रक्ताची लाट एका चेंबरमध्ये लोड करतो, अनलोड करतो आणि ती लाट शरीराला हळूहळू टायमिंगने पोहोचती करतो. अशा प्रकारे मेंदूचं स्टेटस आपल्याला याच्यामध्ये डायग्नोसिस होते. ह्याच्यामध्ये काही डिसऑर्डर असेल ती आपल्याला समजते.
ब्लडचं स्टेटस, रक्त त्यामध्ये कसं लोड व्हायलंय, कसं अनलोड व्हायलंय, त्याचं स्टेटस कसं आहे, त्याच्यामध्ये घट्टपणा आहे का, कोलेस्ट्रॉल आहे का, याचं डायग्नोसिस होत आहे. आणि तिसरं याच्यामध्ये महत्वाचं की रक्तवाहिनीचं स्टेटस कसं आहे. अच्छा. अशा तिन्ही प्रकारच्या डायग्नोसिस या नाडीग्राफ मधून आपल्याला क्षणात मिळते. कुठल्याही पॅथीमध्ये क्षणात डायग्नोसिस नाही, म्हणून हे नाडीग्राफ मी नवोदितांसाठी आणलाय आणि याच्यातून प्रकृती परीक्षणाचा मी बेस घेतला. प्रेक्षक हो, किती उत्तम. म्हणजे योग्य निदान झालं तर योग्य चिकित्सा सूक्ष्म पद्धतीने आणि एकदम परफेक्ट अशी चिकित्सा आपण योग्य लाभदायक अशी करू शकतो. सर, या नाडीग्राफचा एकेका सिस्टम बरोबर जर आपल्याला संबंध लावायला झाला, सपोज मज्जा संस्था जी आपली आहे, तर त्याच्याविषयी काय सांगू शकाल आम्हाला? या नाडीग्राफमध्ये मज्जा संस्थेमधून जी इम्पल्सेस इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते ती स्पायनल कॉर्ड थ्रू, आपल्या नर्व थ्रू बाहेर येते आणि नर्व थ्रू बाहेर आल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी आपल्या हार्टला मिळते आणि हार्टमध्ये वॉल थ्रू त्या पूर्ण हार्टच्या याच्यामध्ये आपल्याला इम्पल्स आतमध्ये जाते आणि हार्टमध्ये एक वेगळं स्पंदन तयार होते आणि हार्टमध्ये एक मोठी इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्या इलेक्ट्रिसिटीमधून एक रक्ताची लाट बनते. बरोबर. आणि ती लाट आपल्याला हळूहळू हळूहळू रक्तवाहिनीमध्ये हा मेंदूचा करंट इम्पल्सेस व्होल्टेज हा कॅरी अप करतो. असा ब्रेनचा या रक्तपुरवठा करण्याशी संबंध आहे. सर, खूप छान. आपल्याला एक प्रश्न आहे. रवींद्र कुडाळकर बोलतायत आपल्याकडे पुण्याहून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर पाठक साहेब. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. याआधी पण मी आपले कार्यक्रम पाहिलेले आहेत आणि मी आपला चाहता झालेलो आहे. आपलं ज्ञान आणि कौशल्य खूपच छान आहे. अभिनंदन. माझे 3 प्रश्न आहेत पाठक सर आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की सूक्ष्म आयुर्वेद आणि स्टेम सेल थेरपी हे जे तंत्रज्ञान आहे हे खरंच एक वरदानच आहे आजच्या या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी. तर हे सिद्ध झालेलं शास्त्र आहे का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे माझा असा आहे की यामध्ये या पद्धतीने उपचार घेतल्यानंतर पेशंट पूर्णपणे बरा होतो की पुन्हा पुन्हा याचे उपचार घ्यावे लागतात. आणि तिसरा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही हे मार्गदर्शन जे करता, हे जे उपचार देता, यातनं अनेकांना गुण आलेल्या सक्सेस स्टोरीज मी पाहिलेल्या आहेत टीव्हीवर. तर यामागे तुम्हाला नक्की दैवी शक्ती काहीतरी आहे. हा एक थोडा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दलही सांगावं. धन्यवाद. ठीक आहे. रवींद्रजी, आम्ही मार्गदर्शन करतो. सर, त्यांचा पहिला प्रश्न आहे की हे सिद्ध झालेलं शास्त्र आहे का? हा एक मी सूक्ष्मतेने केलेलं सर्च आहे, नॉट रिसर्च. रिसर्च म्हणजे केलेल्या कामावर परत काम करणे. आयुर्वेदाच्या या वेदाच्या अभ्यासामध्ये मी हे छोटंसं काम करून पाहतोय आणि याची इव्हिडन्स फार्मॅकॉलॉजी सारखं मला प्रत्येक पेशंटमध्ये हा सिद्धता आलेली आहे आणि ती सिद्धता मला लक्षणावर आलेली आहे, प्रकृतीवर आलेली आहे आणि त्याच्या रोगांवर पण आलेली आहे. मी ही सिद्धता आयुष डिपार्टमेंटमध्ये प्रेझेंट केली आणि मंत्रालयामध्ये सगळ्यांच्या समोर ही मी प्रेझेंट केली आणि महत् आश्चर्य म्हणजे त्या सगळ्यांनी या पद्धतीच्या सिद्धतेला गव्हर्नमेंटतर्फे अशा प्रकारे आपल्याला काही करता येते का किंवा अशा प्रकारचं आपल्याला प्लांट स्टेम सेलसाठी काही बनवता येते का, प्लांट स्टेम सेल आपल्याला याचा प्रचार करता येते का, याच्यासाठी त्यांनी माझ्याशी अग्रीमेंट पण करण्यासाठी मला विचारलंय आणि मी ते करणार. पुढे याला एक सरकार मान्यता आणि एक सिद्धता प्राप्त येण्याचे लवकरच आता दिवस आलेले आहेत. सर, त्यांचा दुसरा एक प्रश्न होता की आपल्याला सारखी सारखी म्हणजे रिपीट डोस घ्यावे लागतात का किंवा दीर्घकाळ अशी प्रभावी ही चिकित्सा आहे का आपली? हे आणखी उपचारावर यायचं राहिलंय रवींद्रजी. त्याच्यामध्ये उपचार हा एका पेशीवर केला जातो आणि एका पेशीमध्ये काय असतंय तर एका पेशीमध्ये एक शुद्ध रक्तवाहिनी असते, एक अशुद्ध रक्तवाहिनी असते आणि एक त्या ठिकाणी एक मोटार न्यूरॉन असतो. ह्या तिन्हींचा एकत्र ग्रुप म्हणजे पेशी. आपण स्लाइड थ्रू न्यूरॉन पाहून घेऊयात का? येस सर. न्यूरॉनची रचना आपण पाहूयात सरांच्या उत्तरासोबत या स्लाइड थ्रू. तर ह्या एका कॅपिलरीज मध्ये आणि ही कॅपिलरीज शेवटी एका पेशीमध्ये रूपांतरित होते आणि त्या पेशीमध्ये हा आलेला शुद्ध रक्तवाहिनीतून आलेला ब्लडचा उपयुक्त भाग हा वेस्ट बाजूला काढला जातो, उपयुक्त एका बाजूला काढला जातो आणि तो उपयुक्त भाग आणि वेस्ट हा
हा मोटार न्यूरॉन हे 3 कामं करतो की रक्तातलं शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त आणि वेस्ट हा सेपरेशन करण्याचं काम ब्रेनच्या एका मोटार न्यूरॉनचा एका पेशीमध्ये काम चालते आणि तो मोटार न्यूरॉन सेपरेट केलेलं जो आपला ब्लड फॉर्मॅट आहे त्याच्यामधला उपयुक्त भाग हा पेशीत उपयुक्त केला जातो आणि वेस्ट भाग तिथून आपल्या त्या ठिकाणी नीला म्हणजे व्हेन चालू होते, त्याच्यामध्ये त्या वॉलला ऍक्टिव्हेट करून तो वेस्ट त्या व्हेनमध्ये टाकतो आणि हार्टकडे आणतो. असं एका पेशीमध्ये व्यवस्थापन चालतंय. तर याच्यामध्ये त्यांचा प्रश्न असा आहे की आपल्या ह्या पेशीवर हे उपचार केले आणि ती पेशी जर परफेक्ट झाली तर ती पेशी बिघडल्यामुळे अवयव कार्य बिघडते. अवयव कार्य बिघडल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लक्षणं तयार होते आणि ते लक्षणं एकत्र आल्यानंतर आपल्याकडे रोग तयार होतो. हा रोग सर्वात शेवटी एक कंबाईंड लक्षणाचा प्रकार आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, रोग ही एक साधीशी कल्पना नसून त्याच्या पाठीमागे काही दिवसांअगोदरची, काही महिन्यांअगोदरची पॅथॉलॉजी असते की जे सरांनी न्यूरॉन आणि एका पेशीच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. प्रेक्षको, आणखीन बरीचशी माहिती आणि त्याबरोबर काही विशेष माहिती सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहोत. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच पुन्हा येऊया हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आजचा विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि आपले मार्गदर्शक आहे डॉक्टर के.व्ही. पाठक. प्रेक्षक हो, ऑक्टोबर महिना सुरू आहे ना. ऑक्टोबर महिना म्हणजे हेल्थ लिटरसी मंथ म्हणून ओळखला जातो. तर आपल्यासाठी एक विशेष टिप, ईट सीजनल कलर्स. म्हणजे सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये संत्र आहेत, रताळे आहेत, अंजीर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टरबूज आहेत. तर त्यांचा निश्चितच आपल्या जेवणामध्ये वापर करा आणि आपलं आरोग्य या महिन्यासाठी खूपच सुंदर ठेवा. सर, विषयात आणखीन पुढे जाऊया. महत्त्वाचा विषय सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे मुळात काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे. एक ॲलोपॅथिक मध्ये त्यांची जी स्टेम सेल थेरपी आहे त्याच्यामध्ये मॅमल सेल वापरलेल्या आहेत, माणसाच्याच पेशी वापरलेल्या आहेत की मूळ पेशी डेव्हलप करण्यासाठी माणसाच्या पेशी ह्या शरीरामध्ये टाकायच्या आणि त्या शरीरामध्ये टाकल्यानंतर त्या स्पायनल कॉर्ड मधून डिस्प्यूट पार्ट मध्ये जात आहेत आणि डिस्प्यूट पार्ट मध्ये गेल्यानंतर त्या पेशी त्या ठिकाणच्या पेशींना रिपेअर करतायत व त्या ठिकाणच्या पेशी नवीन तयार करतायत. असा त्यांचा थेरपीचा प्रकार आहे. पण तो सर्जिकल म्हणजे ऑपरेशन आहे आणि तशा प्रकारचे ऑपरेशन करून हे आपल्या या ठिकाणी ॲलोपॅथिकची स्टेम सेल थेरपी ही आलेली आहे. आता आपल्याला आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीमध्ये मी काय विचार केला की माणसाच्याच पेशी काढायच्या आणि माणसाच्या शरीरामध्ये इंजेक्ट करायच्या स्पायनल कॉर्ड थ्रू आणि त्यामध्ये माणसाच्या शरीरामध्ये रोग रिपेअर करतात, असाध्य व्याधी रिपेअर करतात. मी म्हणलं माणसाच्या पेशी कशापासून बनल्या आहेत? माणसाच्या पेशी आहारापासून बनल्या आहेत. आपण आहार घेतो ते पहिलं दूध घेतो, आईचं दूध, याच्यापासून आपल्या पेशी तयार होणं सुरुवात होते. दुसरं काय घेतो आपण? घुटी घेतो. घुटीमध्ये काय घेतो? औषधी वनस्पतीचं बदाम, खारीक, मुरडसेंग ह्या वनस्पतीच्या पेशी आपण आहारातून घेतो आणि ह्या पेशी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू रक्तात रूपांतरित होतात आणि रक्तात रूपांतरित झाल्यानंतर सगळ्या सिस्टीम मध्ये जातात आणि सिस्टीमच्या सेकंड लेअर ऑफ सेल स्टेम सेल डेव्हलप करतायत. अशा प्रकारे मला एक थोडा विचार आला की जर आहारातल्या पेशी ह्या डाएट आपलं व्हेजिटेरियन वनस्पती डाएट ह्याच्या पेशी आपल्या शरीरामध्ये जाऊन आपलं एवढं शरीर तयार करू शकतात, मिलियन्स ऑफ सेल तयार करू शकतात. मग ह्या पेशी काही औषधी द्रव्यांच्या पेशी जर आपण शरीरात टाकल्या तर ह्या पेशी आपल्या शरीरामध्ये खराब झालेल्या पेशी रिपेअर करू शकतात आणि मूळ पेशी डेव्हलप करून त्यापासून तयार झालेला असाध्य व्याधी कमी करू शकतात. अशा प्रकारे मी एक छोटंसं आयुर्वेदातून प्लांट स्टेम सेल थेरपी डेव्हलप. म्हणजे सर, मुळतः ही पूर्णतः नॅचरल अशी नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. सर, आणखीन एक फोन आहे या संदर्भात आपल्याला. कल्पना बोलत आहेत पुण्यावरून. नमस्कार कल्पनाजी, बोला. मला आता हे विचारायचं होतं की स्टेम सेल्स थेरपीसाठी स्टेम सेल्स थेरपीचा थॅलेसेमिया मेजरसाठी उपयोग होतो का? ओके, ठीक आहे कल्पना. सर, काय सांगाल थॅलेसेमिया मेजर?
थॅलेसिमिया मेजरच्या केसेसमध्ये मी इतक्या आत्तापर्यंत एक 50 केसेस मी ट्रायलला घेतल्या होत्या. तर त्याच्यामध्ये बऱ्याच पेशंटचं ब्लड हे वाढलं, हिमोग्लोबिन वाढलं आणि त्यांना ब्लड देणं बऱ्याच प्रमाणात कमी झालं आणि काही पेशंटचं बंद पण झालं. अशा प्रकारे मी थॅलेसेमियामध्ये ह्या स्टेमसेल थेरपीचा उपयोग केला आणि आज एका पेशंटवर ट्रायल माझ्याकडे आज एका पेशंटवर प्रयोग सुद्धा चालू आहे आणि तो 5 हिमोग्लोबिन 3 आणि 2 हिमोग्लोबिन असायचं त्याचं आता 5 हिमोग्लोबिनच्या खाली आलेलं नाही 3च महिन्यामध्ये. अशा प्रकारे मी थॅलेसेमियाच्या पेशंटला ह्या प्लांट स्टेमसेल थेरपीनं मदत केलेली आहे. बरोबर. निश्चितच कल्पनाजी, तुम्ही वैयक्तिकरित्या सरांना भेटून थॅलेसेमिया मेजरसाठी मार्गदर्शन घेऊ शकता. सर, आता आणखीन एक स्टेप पुढे जाऊन जे आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना खूप कदाचित वाट पाहत आहोत आम्ही, की कुठकुठल्या विकारांवरती अशी आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी काम करते. विकार आपल्याकडे जे असाध्य विकार आहेत, असाध्य व्याधी आहेत, त्यामध्ये जगाने असाध्य केलेले व्याधी आहेत. एक सेरेब्रल पाल्सी. ह्या सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटमध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या दोन्हीलाही इंजुरी झालेली असते किंवा डिसऑर्डर आलेली असते, कुठल्या तरी कारणाने डिसऑर्डर आलेली असते आणि त्यामध्ये मेंदूच्या पेशी ह्या सुकत जातात आणि मेंदू हा काम नाही करत आणि तो इलेक्ट्रिसिटी कमी जास्त तयार करू लागला की स्पायनल कॉर्ड मधलं ऑपरेशन त्याचं वीक होतंय आणि अशा प्रकारे सेरेब्रल पाल्सीमध्ये पेशंट जातो. अशा सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटवर मी आतापर्यंत खूप काम केलंय. एक सेरेब्रल पाल्सीचा पेशंट माझ्याकडे आला होता आणि त्याचं दररोज त्याला 50 ते 60 त्यांना झटके येत होते, कन्व्हर्शन येत होते. अशा पेशंटवर सेब्रिल नावाची एक ॲलोपॅथिकची गोळी देऊन सुद्धा झटके कमी होत नव्हते आणि त्या मुलीला वेडं होण्याशिवाय किंवा ब्रेन डॅमेज होण्याशिवाय दुसरं कुठलाही मार्ग नव्हता. अशावर मी प्लांट स्टेमसेल थेरपीचा एक डोस वापर केला. अक्षरशः 15 दिवसामध्ये तिचे झटके कमी झाले आणि ती नॉर्मलकडे आली. आज 3 वर्षामध्ये ती शाळेत जाते. 100% ती सीपी मधून. प्रेक्षक हो, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सर, आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन करा की कशी आपली ही पेशंट रिकव्हर झालेली आहे. ही स्टेमसेल ॲलोपॅथिकची पण हिने एक स्टेमसेल घेतली, 2 सायकल घेतलेले आहेत आणि त्या मुलीला उभं राहता येत नव्हतं, बॅलन्स नव्हतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, लाळ गळत होती आणि जवळपास ती 5 ते 6 वर्ष त्यांनी परेशान होती आणि ॲलोपॅथिकच्या स्टेमसेलनं सुद्धा तिला 3 वर्ष झाले तरी कुठल्याही प्रकारे तिला असं बॅलन्स नव्हतं. तर आपल्याकडे 3च महिन्यामध्ये या मुलीमध्ये एवढं बॅलन्स आलं आणि तिचा ब्रेन नॉर्मल झाला. प्रेक्षक हो, आपण पाहिलं की आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपीच्या माध्यमातून या अगदी लहान मुलीमध्ये सेरिब्रल पाल्सी सारख्या अशा विकारावर की जिथे ॲलोपॅथीच्या स्टेमसेल्सनी सुद्धा 2-3 डोस नंतर काम नाही केलं, पण आयुर्वेदिक स्टेमसेल थेरपीतनं ही मुलगी आपल्या समोर आज चालू शकते. सर, आणखीन कोणते असे विकार आहेत की ज्याबद्दल आपण मार्गदर्शन पाहू शकतो? त्याच्यामध्ये स्पायनल ॲट्रॉपी आहे, त्याच्यानंतर मल्टिपल स्क्लोरोसिस आहे, त्यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, त्यानंतर पॅरालिसिस आहे, त्यानंतर इन्फर्टिलिटी आहे, अझोस्पर्मिया आहे आणि त्याच्यानंतर सोरायसिस आहे, त्यानंतर हिप जॉईंट नेक्रोसिस आहे आणि नेक्रोसिसच्या पेशंटमध्ये तर एवढ्या प्रकारे या स्टेमसेलनं सेल तयार केल्या की त्याचा तो नेक्रोसिसचा हिप जॉईंट मधला सेल सुद्धा तयार झाल्या आणि फिमोरल हेड तयार झालं. अशा प्रकारे हे हिप जॉईंट नेक्रोसिस मध्ये सेल डेव्हलपमेंटचं मला एक खूप चांगलं उदाहरण मिळालं. आणि तिसरं आपल्याकडं महत्वाचं एक आहे ते दुसरं आहे की याच्यामध्ये असाध्य व्याधीमध्ये सोरायसिस येते आणि त्यानंतर इन्फर्टिलिटीमध्ये आणि तिसरी गोष्ट या अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यामध्ये मी युटिलाइज करून बघितलं आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये ऍक्सिडेंट ही सगळ्यात महत्वाची की ऍक्सिडेंटमध्ये आपल्या शरीरातल्या पेशी खराब होतात, स्पायनल कॉर्ड खराब होतो, त्यानंतर ब्रेन खराब होते आणि आपल्या या ठिकाणी ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या पेशी खराब झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये 3च महिन्यामध्ये तयार झाल्या आणि स्पाइन मधली सिस्ट डिझॉल्व्ह होऊन त्याला सेल तयार होऊन सेन्स आला आणि पाय हलत नव्हते, तो पाय हलवायला लागला आणि तो सीडी चढायला लागला 4 महिन्यामध्ये. अशा प्रकारे मला या अशा इतक्या रोगांमध्ये मला ही
स्टेम सेल त्याच्यातली थेरपीचा अनुभव पायलट आला. केस म्हणून मस्क्युलर डिस्ट्रॉफी, जो असाध्य रोगांमध्येच जातो, तर मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं एखाद्या केसद्वारा आम्हाला मार्गदर्शन दाखवू शकाल का तुम्ही? तर मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये आपण एक अशी केस माझ्याकडे आलेली होती की ती केस ही तिने त्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटनं जवळपास हे 5 मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे सायकल घेतले, आपले ॲलोपॅथिकचे मॉडर्नचे स्टेम सेलचे सायकल घेतले आणि त्याची हालचाल बंद झाली, चालणं बंद झालं, पाणी पिणं बंद झालं, लिहिणं बंद झालं आणि तो असा जागेवर बसून राहायचा. अशा परिस्थितीत तो माझ्याकडे आला. माझ्याकडे आल्यानंतर त्याचा CPK हा 47,000 होता. अच्छा. आणि या मुलाला मी अशा पद्धतीनं 1 वर्ष झालं स्टेम सेल थेरपीचा, आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचा डोस दिला आणि डोस दिल्यानंतर या मुलामध्ये हालचाल आली, त्याला जेवता आलं आणि त्याला पाणी पिता आलं आणि त्याची रायटिंग बंद झाली, त्याला लिहिता आलं, तो शाळेत चाललाय आणि तो घरातल्या घरात तो फिरायला लागला आणि त्याचा CPK 24 ह्या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीमध्ये मला एवढा उच्चांक मिळाला, एव्हिडन्स फार्मॅकोलॉजी सारखा. म्हणून मी म्हणतो की ह्याचं प्रमाण कोणाला दाखवायची गरज नाही की मला प्रत्यक्ष पेशंटवरच प्रमाण मिळालंय. आमचा प्रोग्राम बघत असलेल्या पालकांना मी एक आग्रहाचं विनंती करू इच्छिते की खरोखरच मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा सेरेब्रल पाल्सी अशा आजारांवरती निराश होऊ नका. तर प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून यावर उपचार शक्य आहे की जे आपण या केस स्टडीच्या माध्यमातून पाहत आहोत. सर, आणखीन एक वेगळा आजार विल्सन डिसीज, याच्यावरती ही आपली प्रक्रिया काम करते का? तर एक माझ्याकडे 72 वर्षाची महिला आली होती आणि त्या महिलेला ब्रेनमध्ये ॲट्रॉपी आली होती आणि ती एकदम पूर्ण वेडी झाली होती. तिला कुठल्याही प्रकारच्या समजत नव्हतं, ओरडत होती आणि ती पॅरालिटिक झाली होती, पॅरालिसिस झाला होता तिला. आणि ती महिला माझ्याकडे आली आणि ती अक्षरशः मी तिला 8 महिन्यामध्ये माझं एक प्लांट स्टेम सेल थेरपी तिच्यावर अप्लाय केली आणि अप्लाय केल्यानंतर तिचं ब्रेन ॲट्रॉपीमधून ती बाहेर आली, बॅलन्स आलं आणि तिला बोलता आलं, चालता आलं आणि तिला इतकी समज आली की ती आज पूर्ण व्यवहार चांगल्या प्रकारे करते. आणि ती चांगल्या प्रकारे व्यवहार करत असताना ती एक आमच्या पेशंटची आई होती आणि तिला 100% याच्यातून बाहेर आली आणि तो आज पूर्ण व्यवहार करते. अशा प्रकारे या विल्सन डिसीज मध्ये मला खूप चांगला रिझल्ट. विल्सन डिसीज हा एक असाध्य रोग आहे आणि त्यावरची सुद्धा एक केस स्टडी आपण पाहिली. सर, आणखीन एक फोन येतोय तुमच्यासाठी. भाग्यश्री बोलत आहेत नाशिक इथून आपल्याशी. हॅलो. नमस्ते सर. नमस्कार. हा, नमस्कार. सर, मी नाशिकवरनं बोलते, भाग्यश्री बैरागी. बोला. सर, माझं वय 31 वर्ष आहे. मला संधिवाताचा त्रास होतोय. तर संधिवातामध्ये या स्टेम सेल थेरपीचा काय उपयोग होऊ शकतो का? संधिवात आणि आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी. संधिवातामध्ये तर माझ्याकडे एवढे रिझल्ट आले. संधिवात हा एक 3 महिन्यामध्ये 8 वर्षापासून ज्या महिलेला हालता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बोटं सुजले होते आणि तिला काही करता पण येत नव्हतं, अशी एक शिक्षिका, असे संधिवाताचे आर्य पॉझिटिव्हचे पेशंट माझ्याकडे जवळपास 50 ते 60 पेशंट 100% आर्य पॉझिटिव्हतून बाहेर आले आणि ते स्वतः काम करतायत, दररोज आपला स्वयंपाक करतायत आणि शाळेत पण जात आहेत. अशा शिक्षिका माझ्याकडं संधिवाताच्या 8 ते 10 शिक्षिका माझ्याकडे 100% या संधिवातातून बाहेर आल्या आणि संधिवात हा कायमस्वरूपी त्यांचा कमी झाला. कुठल्याही गोळीविना ते आता जगतायत. अशा प्रकारे या प्लांट स्टेम सेल थेरपीचा मी वापर संधिवातात केला तर अशा प्रकारे मला रिझल्ट आले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर आपली नियमित कामं आपण नियमित करू शकलो नाही संधिवातासारख्या विकारांमुळे तर खरोखरच खूप नैराश्य येतं. पण अशा पद्धतीच्या चिकित्सेनंतर जर आपण आपली नियमित कार्य करण्यासाठी पुन्हा एकदा उभे राहत आहोत तर त्याहूनही प्रशंसनीय अशी गोष्ट काय असू शकेल. सर, पुढे मला जायचं आहे की मधुमेह सध्या खूप आहे, तर टाईप 1 डायबिटीज किंवा टाईप 2 डायबिटीज या कंडिशन्समध्ये प्लांट स्टेम सेल थेरपीचा काय रोल आहे? मी एक केस प्लांट स्टेम सेल थेरपीची एक डायबिटीज टाईप 1 डायबिटीजवर घेतलं होतं, ट्रायलला घेतली होती. ही मुलगी 90ला असताना माझ्याकडे आली होती आणि हिला 500 शुगर आणि 100 पॉइंट इन्सुलिन होतं आणि तिला जवळपास ती काळी पडली होती आणि स्किन पण तिची सगळी सर्क्युलेशन मधून ब्लॉक झाली होती. तर त्या मुलीवर मी पहिले प्लांट स्टेम सेल थेरपी अप्लाय केली. अक्षरशः
त्या मुलीमध्ये इतके बदल झाले की 3 महिन्यामध्ये तिची स्किन चांगली झाली, सर्क्युलेशन चांगलं झालं, 6 महिन्यामध्ये तिचं इन्सुलिन कमी झालं आणि 1 वर्षाच्या बाद तिचं शुगर हे 150 ते 150 पर्यंत आलं आणि इन्सुलिन अक्षरशः शून्यावर आलं आणि ती मुलगी साखर खाऊ शकते, पुरणाची पोळी खाऊ शकते आणि ती सगळे व्यवहार चांगले करून ती आता होम सायन्सची टीचर झाली. हो हो. एवढं मी या प्लांट स्टेम सेलनं एक पेशंटला 100% उभं केलं. अशा प्रकारे मी डायबिटीजमध्ये टाईप 1 मध्ये काम केलं आणि डायबिटीज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज तर माझ्याकडे इतके पेशंट चांगले झाले की ते इन्सुलिनही कमी झालं, शुगर चांगली झाली आणि त्यांची सगळी शरीर प्रक्रिया ही इतकी चांगली झाली की त्यांना लाईफ दिलं मी. या प्लांट स्टेम सेलनं त्यांना आयुष्य दिलं आणि निरोगी आयुष्य दिलं. अशा प्रकारे मला याचा एव्हिडन्स आला. प्रेक्षकांनो, टाईप 1 डायबिटीज नेहमीच भीती असते आपल्याला की आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागेल का. पण सर जसं आपल्याला सांगत आहेत की इन्सुलिन 100 पॉईंटवरती आज जवळजवळ बंद पर्यंत आलेला आहे, तर खरोखरच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय असा हा उल्लेख मला मुद्दामून इथे करावासा वाटतो. सर, आणखीन एक डिझीज, डेडली डिझीज म्हणतो आपण, ड्युशन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर या कंडिशन्समध्ये की जिथे आपले मसल्स अगदी पॅरालाइज्ड होण्यापेक्षा अट्रॉफीड होऊन जातात आणि पूर्णच आपण बेड रिडन किंवा अंथरुणाला खिळून अशी अवस्था येते मुलांमध्ये विशेषतः जेव्हा होतो, तर अशी काही केस स्टडी तुम्ही दाखवू शकाल का? स्पायनल ॲट्रोफीमध्ये मी काम केलं थोडं आणि स्पायनल ॲट्रोफीचे माझ्याकडे आतापर्यंत जवळपास 8-10 पेशंट तरी स्पायनल ॲट्रोफीमध्ये माझ्याकडे चांगल्याकडे आलेले आहेत. स्पायनल ॲट्रोफी हा असा डिसऑर्डर आहे की त्यामध्ये स्पायनल कॉर्ड हा सुकल्या जातो आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पासआउट होत नाही. ब्रेनमध्ये तयार झालेली इलेक्ट्रिसिटी स्पायनल कॉर्डमध्ये जर पासआउट नाही झाली तर ती पासआउट न झाल्यामुळं प्रत्येक मणक्यातून जी नस बाहेर पडते, ती नस बाहेर पडलेली काय होते की स्पाईनमध्ये डिसऑर्डर तयार होते आणि त्या ठिकाणचं इलेक्ट्रिसिटी कमी झाली की ब्लड सर्क्युलेशन स्पायनल कॉर्डच्या डिस्क मधलं आणि व्हर्टिब्रल कॉलम मधलं वीक होते आणि त्या पेशंटचा स्पाईन हा क्रुकेड होतो आणि त्या ठिकाणचं त्या स्पाईनला नरमाई येते, कारण त्या ठिकाणी अनसर्क्युलेटेड ब्लड असल्यामुळे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते, त्यामध्ये क्रिएटिन फॉस्फेट असते. हे सगळे विष काय करते, त्या हाडांच्या पेशी डेड करते, किल करते. आणि अशावर मी या स्टेम सेलला इतक्या सुंदरपणे मी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ब्लड थ्रू पासआउट केलं आणि अक्षरशः स्पायनल कॉर्ड हा डॅमेज झालेला मसल टोन आणि स्पाईन टोन हे इतके आले की एक केस माझ्याकडे ती आलेली आपल्याकडे की त्याचा स्पाईन हा क्रुकेट झालेला होता स्पायनल ॲट्रोफीमध्ये आणि तो स्पाईन सुद्धा चांगला झाला आणि मसलला सुद्धा टोन आला. खूप छान. डेडली डिझीज मधून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा खूपच आपल्यालाही बरं वाटतं आणि एक जो इमोशनल इम्बॅलन्स आपल्याला झाला असतो, डिप्रेशनमध्ये जे गेलेले असतो, त्यातनंही यश मिळतं. प्रेक्षक, आणखीन बऱ्याचशा आजारांवरती आपण उपयोगी अशी चिकित्सा पाहणार आहोत आणि सरांचा पत्ता सुद्धा आपण या ब्रेकनंतर पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, लगेच परत या एका छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक, विशेष आणखीन एक टीप ऑक्टोबर महिन्यातली तुमच्यासाठी खास. इम्युनिटी बूस्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण हा ऋतू बदलण्याचा असा कालावधी आहे. त्यामुळे इम्युनिटी बूस्टर म्हणून लसूण, आलं, सुंठ यांचा उपयोग या सीझनमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबर या सीझनमध्ये आपल्या आहारात करणं खूपच अत्यंत आवश्यक आहे. आता जाऊया सरांकडे. सर, वेगवेगळे आजार जे आपल्याला होतात, जे डेडली डिझीज किंवा जीवघातक असे आजारांबद्दल आपण आज बोलत आहोत विशेष, तर अशा आजारांची निर्मिती मुळात कुठून होते? मी एक आयुर्वेदामध्ये हे अभ्यास करताना, निदान करताना माझ्या एक लक्षात आलं की आपलं शरीर आणि शरीरातले अवयव आणि शरीरातल्या पेशी कुठल्या कारणाने खराब होतात. तर पहिलं कारण आहे अपघात. कुठलाही आपल्या शरीराला अपघात हो, आपल्या शरीरामधल्या अवयवातल्या पेशी ह्या पहिले खराब होतात. का खराब होतात? त्या अपघातामध्ये रक्तवाहिन्या खराब होतात, नसा खराब होतात, त्यामध्ये रक्त खराब होते आणि सर्क्युलेशन खराब झाल्यामुळे त्या ठिकाणचा पूर्ण भाग हा विकृत होतो, पेशी खराब होतात आणि तिथून आपल्या शरीरामध्ये आजाराची निर्मिती होते. दुसरं कारण आहे आपल्याकडे या रक्त, स्वतः ब्लड, हे रक्त जर व्यवस्थित तयार नाही झालं आहारापासून
तर हे रक्त आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या पेशीपर्यंत नाही गेलं आणि चांगल्या प्रकारचं नाही गेलं तर पेशी खराब होऊ शकतात. तिसरं कारण आहे आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन, हार्ट लाईन. रक्त हे हृदयातून, रक्तवाहिन्यातून, शुद्ध रक्तवाहिन्यातून कॅपिलरीजमध्ये जातं, कॅपिलरीतून पेशीत जातं, पेशीतून परत व्हेनमध्ये येतं आणि हार्टमध्ये येतं. हा मार्ग जर कुठल्या कारणाने खराब झाला तर डिसीज त्या ठिकाणी डिसऑर्डर चालू होते. चौथं कारण आहे ब्रेन, इलेक्ट्रिसिटी, इम्पल्सेस. मेंदूपासून जर इलेक्ट्रिसिटी आपली खराब झाली तर ती स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या शरीराचं ऑपरेशन करते आणि ऑपरेशन केल्यानंतर जी काही डिसऑर्डर आहे ती डिसऑर्डर आपल्या शरीरामधल्या रक्ताने ती क्युअर केल्या जाते. म्हणून मेंदू हा जगातला पहिला डॉक्टर आहे जो की स्पायनल कॉर्ड थ्रू टोटल ऑपरेशन करतो आणि डिसऑर्डरला ब्लड हे औषध म्हणून वापरतो. चौथं कारण आहे, पाचवं कारण आहे आपल्या शरीरामधलं इन्फेक्शन. कुठेही रक्त सर्क्युलेशन मध्ये थांबलं की इन्फेक्शन तयार होते. मग व्हायरल असो, वॉटर असो, फूड असो, त्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशी, शरीर आणि अवयव खराब करून रोग निर्मिती होते. सहावं कारण आहे मन. मनाने आपण जर खचलो तर हे मनाच्या ह्याच्यावर आपलं शरीर चालतंय. मन हे आपलं शरीर ड्रायव्हिंग करतंय. हे मन जर खराब झालं तर आपल्या शरीरामध्ये कुठलाही डिसीज चालू होऊ शकतो. आणि सातवं कारण आहे जेनेटिक, अनुवंशिक. ह्या 7 कारणाला जर तुम्ही जपलं तर आपल्या शरीराला 100 वर्ष कुठल्याही रोगाची, डिसऑर्डरची आणि सेल डिसऑर्डरची गरज पडणार नाही आणि कुठल्याही उपचाराची याला गरज पडणार नाही आणि पडत नाही. अशा प्रकारे आजाराची ही एवढी सगळी कारणं आपण पाहिली तर या कारणांवरती जर सुरुवातीपासूनच आपण काळजी घेतली तर आपल्या मते ही कुठलीही ट्रीटमेंट पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. सर, आणखीन एक फोन आहे आपल्याला. संतोष बोलत आहेत लातूर येथून. नमस्कार संतोष. डॉक्टर. हा, नमस्कार सर, माझ्या आईचं वय 60 वर्ष आहे आणि माझ्या मुलाचं वय 8 वर्ष आहे. दोघांनाही दम्याचा त्रास आहे सर. तर याच्यावरती स्टेम सेल थेरपी काय काम करू शकते का? मी याच्यासाठी लंग्स फायब्रॉइड्सचे काही पेशंट मी घेतले की ज्यांना 13-13 वर्ष कुठल्याही प्रकारचे रिझल्ट मिळाले नाहीत. अशा लंग्स फायब्रॉइड्सच्या आणि दम्याच्या पेशंटला मला या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीनं इतक्या चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला की तो जवळजवळ त्याला कुठल्याही गोळ्याची किंवा स्टेरॉइडची गरज पडत नाही आणि तो आज सगळ्या प्रकारचे कामं करू शकतो. त्याला कुठलाही दम लागत नाही. अशा प्रकारे मला अस्थम्यामध्ये, ब्रॉन्कायटिस मध्ये आणि लंग्स फायब्रॉइड्समध्ये या स्टेम सेल थेरपीचा चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. बरोबर. म्हणजे संतोषजी, आधी निदान, सूक्ष्म निदान कदाचित ग्राफच्या माध्यमातून, नाडी ग्राफच्या माध्यमातून आणि मग सूक्ष्म प्लांट थेरपीचा वापर ही कदाचित आपली योग्य अशी ट्रीटमेंट असू शकेल. सर, आणखीन एक स्टेप पुढे जाऊन त्वचेचे विकार. आजकाल सोरियासिसच्या केसेस आपण खूप प्रामुख्याने आणि म्हणजे कॉमनली दिसतात आपल्या ओपीडीमध्ये. तर सोरियासिस वरती याचा कसा रोल असू शकेल? मी सोरियासिसचे पेशंट माझ्याकडे आले आणि 100% सोरियासिस म्हणजे पूर्ण अंग त्याचं पूर्ण खराब झालेलं होतं, म्हणजे सडून गेलं होतं, नासून गेलं होतं. हा सोरियासिसचा पेशंट मी आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीला ट्रायलला घेतल्यानंतर अक्षरशः 6 महिन्यामध्ये त्याची दुसरी पोझिशन, दुसऱ्या फिगरमधली पोझिशन आली आणि 1 वर्षानंतर त्याची ह्या इकडच्या 3 पोझिशन आल्या, 2 पोझिशन आल्या आणि तो अक्षरशः आज 6 वर्ष झाले कुठल्याही प्रकारच्या स्किन प्रॉब्लेममुळे तो परत त्याला सोरियासिस आलेला नाहीये. या स्टेम सेल थेरपीचं एक वैशिष्ट्य आहे प्लांट स्टेम सेल थेरपीचं की त्या पेशीमधली खराबी काढून नवीन पेशी तयार करतात. मिलियन्स ऑफ सेल तयार केल्या मी या स्किन डिसीज मध्ये. आणि दुसरा एक पेशंट माझ्याकडे आलेला होता, तो 100% सोरियासिस मधून चांगला झाला, इंजिनियर. अशा प्रकारे मी एक 10-15 पेशंट सोरियासिसचे ट्रायलला घेतले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना एव्हिडन्स म्हणून त्यांना मी दाखवलंय. अशा प्रकारे मी त्यांना टिकवलं, परत त्यांना सोरियासिस झालेला नाही. हे या प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य मला. बरोबर. म्हणजे सुरुवातीपासूनच आपण विचारत होतो किंवा प्रश्नही आपल्याला आला होता की दीर्घकाळ लाभदायक ठरेल अशी ही चिकित्सा आहे का? तर सोरियासिसच्या केसच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की दीर्घकाळच खरोखरच या पेशंटला आपल्याला रिझल्ट देता आलेला आहे आणि अजूनही त्यांचा सोरियासिस पुन्हा नाही आलेला. सर, एक विशेष प्रश्न मला विचारावा लागतो की ॲलोपॅथीच्या स्टेम सेल्स आपण कल्चर करतो, त्या प्रिझर्व करून कल्चर करतो, तर आपल्या प्लांट सेल्सच्या अशा बाबतीत असं काही आहे का विशेष?
त्यांचं एक शास्त्र त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करून डेव्हलप केलंय आणि त्याची प्रत्यक्षता पाहायची आपल्याला गरज नाहीये. आणि आपल्या प्लांट स्टेम सेल प्रिझर्व करता येतात आणि त्या करण्याचा मी प्रयत्न करायलो, कारण हा सर्च आहे. हे मी करतोय आणि बघतोय आणि त्याचा पेशंटवर उपयोग पाहतोय की किती चांगल्या प्रकारे येऊ शकतो. ह्या पण प्रिझर्व करता येतात आणि ते पण मी प्रिझर्व करण्यासाठी पुढे अभ्यास चालू आहे आणि तो करता येतो. बरोबर. म्हणजे या सर्चला एका रिसर्चचं स्वरूप देण्यासाठी सरांचे खूप प्रयत्न सुरू आहेत, जे आपण या वेगवेगळ्या केसेसमधून पाहतच आहोत. पुन्हा एक सर विकार, अपघात, जे तुम्ही कारणांपैकी एक नमूद केलं, स्पायनल कॉर्ड इंजुरी, की अपघातानंतर जी आपल्या मणक्याला इंजुरी होते, अशी काही केस स्टडी आहे का आपल्याकडे? माझ्याकडे एक पेशंट आलेला होता आणि तो पहिल्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याच्या स्पायनल कॉर्डला सिस्ट आली आणि तो स्पाइन त्याचा फ्रॅक्चर झाला आणि तो सिस्ट त्यांनी ऑपरेशन करून कनेक्ट केला. पण आतमधल्या कॉर्डची सिस्ट ही तशीच होती, त्यामुळं खाली सेन्सेशन त्याच्या पायाला नव्हतं. अशा एका पेशंटला मी ऍप्लिकेशन केलं आणि एका कार अपघातातल्या पेशंटवर पण ऍप्लिकेशन केलं. त्यामध्ये तर त्याचे पूर्ण बेडसोर झालेला होता आणि त्यामुळे त्याला पूर्ण अंग त्याचं खराब झालेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा मी स्पायनल कॉर्डच्या सिस्टला डिझॉल्व्ह करून त्याच्यामध्ये सेल तयार झाल्या आणि सेल तयार होऊन त्याला सेन्सेशन त्या सेलनी खाली आलं. हे उच्चांक मला मिळाला आणि मी ते मागच्या याच्या एका एपिसोडमध्ये दाखवला पण. अशा प्रकारे मला स्पायनल सिस्ट डिझॉल्व्ह करून मला त्या सेल तयार करण्याचा अनुभव ह्या प्लांट स्टेम सेलमध्ये आला. याच पेशंटची एक आफ्टर कंडिशन बघूया. आफ्टर स्टेम सेल कंडिशन या स्लाइडच्या माध्यमातून आधीच्या चित्रामध्ये आपण पाहिलं की तो पेशंट अंथरुणाला खिळून होता, बेडसोर सुद्धा झाले होते आणि यामध्ये आपल्याला दिसतोय की एका कार्यक्रमामध्ये तो सहभागी झालेला आहे. खूप छान. आणि हा पेशंट अक्षरशः मी 4 वर्ष त्याला हँडल केलं आणि मग 4 वर्षानंतर तो उठला आणि त्यांनी एका कार्यक्रमामध्ये मला ही घड्याळ गिफ्ट दिली. म्हणजे किती प्रेम मला या प्लांट स्टेम सेल थेरपीमुळे पेशंटचं मिळालं. खूप छान. अशा प्रकारे तो पेशंट चांगल्याकडे आला. सर, आणखीन एक फोन आहे आपल्याला, प्रश्न ऐकून घेऊयात आपण. मनोज बोलत आहेत आपल्याकडे. नमस्कार मनोज, बोला. हॅलो सर. हॅलो मॅडम, जळगाव मनोज चौधरी बोलतो. हॅलो. हां हॅलो. हां बोला. हा, आपल्या या थेरपीमध्ये ॲझोस्पर्मियावर काही आहे का ट्रीटमेंट? मनोजजी, आपल्या प्रश्नाला फोन ठेवा. आपण आपल्या प्रश्नाला निश्चितच उत्तर आम्ही देणार आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा कोणते डॉक्टर आपल्या मदतीला येणार आहेत, आपल्याला मार्गदर्शनाला येणार आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. लगेचच पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न होता आपल्याकडे, ॲझोस्पर्मिया आणि प्लांट स्टेम सेल्स, काय सांगू शकाल? मी ॲझोस्पर्मियावर एवढं चांगल्या प्रकारे मला रिझल्ट मिळाले आणि अक्षरशः स्पर्म काउंट निगेटिव्ह असताना सुद्धा माझ्याकडे तो 2 मिलियन्स पर्यंत वाढला एका पेशंटचा आणि एका पेशंटचा 0 असलेला स्पर्म काउंट हा 20 मिलियन्स पर्यंत वाढला आणि विशेष म्हणजे त्या पेशंटला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. आणि एवढ्या प्रकारे मी स्पायनल कॉर्डमध्ये ह्याच्यामध्ये ॲझोस्पर्मियामध्ये स्पर्म जनरेशन करण्याचं ह्या प्लांट स्टेम सेल थेरपीनं एवढं काम केलंय आणि एवढे मिलियन्स ऑफ स्पर्म तयार झाले. हे एक मला चांगलं एक केस माझ्याकडे स्टडीला आलेली. खूप छान, खूप छान. सर, या व्यतिरिक्त हार्ट डिझीजमध्ये म्हणजे ब्लॉकेजेस ही सध्या एक संकल्पना आहे की सगळेच जण घाबरतात, तर ब्लॉकेजेसमध्ये काय उपयोग आहे याचा विशेष? मी रक्तवाहिन्याचे ब्लॉकेजेस आल्यामुळं आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या गाठी तयार होतात. ब्लॉकेजेस आल्यामुळं हृदयावर सुद्धा गाठी तयार होतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडतात, मेंदूच्या पण रक्तवाहिन्या बंद पडतात आणि रक्तवाहिन्या बंद पडल्या की रक्त त्या ठिकाणी साचतंय आणि त्या ठिकाणी गाठ म्हणजे अनसर्क्युलेटेड ब्लड तिथं थांबतंय आणि ते रक्त आपल्या शरीरामधल्या पेशींना खराब करते, पेशींना डॅमेज करते, रक्तवाहिन्या सडवून टाकते, नेक्रोसिस तयार करते आणि अशा प्रकारे या ठिकाणी जर ब्लॉक आला तर तो अवयव हा हळूहळू खराब रक्तामुळे संपून जातो, त्या ठिकाणी रोग तयार होतो आणि त्या अवयवामुळे आपल्या शरीराला त्या ठिकाणी
बाधा तयार होते आणि आपल्या शरीराला संपवण्याचा सुद्धा तो ब्लॉकेजेस काम करू शकतो. सर, आपल्याला सुरुवातीला एक प्रश्न आला होता संधिवाताचा. पण जॉईंट डिझीज मधला एक विशेष प्रकार अवॅस्क्युलर नेक्रोसिस, एव्हीएनच्या केसेस, की जिथे दोन्ही आपले हिप जॉईंट्स मधलं हेड ऑफ फीमर डॅमेज होतं. तर अशी काही केस स्टडी आहे का एव्हीएनची आमच्या प्रेक्षकांसाठी? माझ्याकडे एव्हीएनचं हिप जॉईंट नेक्रोसिसचा इतक्या चांगल्या प्रकारे आतापर्यंत रिझल्ट आलेत. माझ्याकडे जवळपास 100 पेशंट तरी आता माझ्याकडे ट्रायलला आहेत, आतापर्यंत आलेले आहेत. आणि त्यामध्ये प्रत्येक पेशंटचं 3 महिन्यामध्ये पेन्स कमी झाले. म्हणजे काय झालं की त्यांच्या हिप जॉईंटमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं आणि त्यामध्ये त्यांच्या नेक्रोसिस हा ज्या ठिकाणी फिमोरल हेडला झालेला होता तो फिमोरल हेडचा नेक्रोसिस आपल्या या प्लांट स्टेम सेल थेरपीनं त्याची जखम मिटून तिथं पेशी तयार केल्या आणि अक्षरशः त्याचा तो फिमोरल हेड कामात आला आणि त्या फिमोरल हेडला 100% त्या सेल बनवून त्याचा आकार हा पूर्वीप्रमाणे तयार झाला. अशा प्रकारे मी हिप जॉईंट मध्ये आणि एक्सरे मध्ये आपल्याला क्लिअर कट दिसत आहे. सर, एक फोन आहे आपल्याला. लक्ष्मण बोलत आहेत आपल्याकडे नाशिक येथून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार सर, मी लक्ष्मण मुरकुटे नाशिकहून बोलतोय. बोला. माझा मुलगा जन्मताच सीझर झालं होतं आणि त्यात ऑक्सिजन वगैरे मिळालं नाही. तर तो सेरेब्रल पॉल्सी म्हणून त्यांनी डॉक्टरांनी मला सांगितलं. बरोबर. तर त्याच्यावर भरपूर मी ॲक्युपंक्चर वगैरे हे ते ॲलोपॅथी वगैरे सर्व आपण जागेवर करावं लागतं. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि मी याच्याकडे येणारच होतो की अपघात हा जन्मताना सुद्धा होतो. मूल गर्भाशयाच्या बाहेर येताना सुद्धा त्याला ओढाताण केल्या जाते. मग ती हाताने असो की एखाद्या छोट्याशा चिमट्याने असो की फोरसेपनं असो, ह्या पद्धतीनं जर त्याला हँडल बरोबर केल्या गेलं नाही तर अशा प्रकारे या मुलांमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्याला इजा होऊ शकते, स्पायनल कॉर्डच्या रक्तवाहिन्याला इजा होऊ शकते, स्पायनल कॉर्ड मधली रचना बदलू शकते आणि रचना बदलल्यानंतर त्या ठिकाणी त्या रचनेतून कुठल्या अवयवाचं कंट्रोल आहे ते खराब होऊ शकते. जिभेचं कंट्रोल खराब झालं, बोलता येत नाही. डोळ्याचं कंट्रोल खराब झालं, दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येते. कानाचं कंट्रोल खराब झालं, ऐकायला येत नाही. आणि स्पायनल कॉर्डच्या मधल्या रक्तवाहिन्याचं कंट्रोल खराब झालं तर बॅलन्स हा त्या ठिकाणी स्पाइन मधून चालतो, डोळ्याला पण इजा तिथूनच होते. अशा प्रकारे या ठिकाणी इजा, ऍक्सिडेंट, अपघात हा जन्मताना सुद्धा होऊ शकतो, गाडी चालवताना सुद्धा होऊ शकतो किंवा एखाद्याने मारलं, काठीनं मारलं, कशाने मारलं तर त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी अपघातामुळे, त्या मारल्यामुळं रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. लक्ष्मणजी, निश्चितच आपल्या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर सरांच्या विशेष मार्गदर्शनातून मिळालेलं आहे. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या आरोग्य सल्ल्याची. यावेळेला आरोग्य सल्ल्यामध्ये आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपी नंतर काय विशेष काळजी घ्यायची आहे तोच आपण आरोग्य सल्ला दाखवत आहोत. आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा डोस हा सकाळी उपाशीपोटी घेतल्यास अधिक लाभदायक ठरतो. आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी घेतल्यानंतर साधारण 3-4 तास झोपून राहणे आवश्यक आहे आणि थेरपीच्या दुसऱ्या दिवसानंतर रुग्ण सामान्य आहार सुद्धा सेवन करू शकतो. तसेच दरवेळेला नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी तसंच आजच्या कार्यक्रमाचा फीडबॅक घेण्यासाठी आमचा पत्ता सुद्धा लिहून घेऊयात. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस hello.dr@gmail.com. तसेच फेसबुक आणि यूट्यूबच्या या लिंकवरून सुद्धा आपण आमच्याशी खास संपर्क सुद्धा करू शकता. सर, सरते शेवटी खूप चर्चा सुंदर झाल्यानंतर काही विशेष प्रश्न माझ्या मनातून आपल्यासाठी रॅपिड फायरच्या माध्यमातून. स्टेम सेल थेरपी बाकीचे काही आजार असताना सुद्धा प्लांट स्टेम सेल थेरपी कार्य करू शकते का? हो, करू शकते. याच्याच बरोबर जर एखादा काही मोठा अपघात झाला असेल तर त्यानंतर दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते का? घ्यावी लागते. विशेषतः आपण जो नाडी ग्राफ दाखवला त्याच्या माध्यमातून आपण ही ट्रीटमेंट किती इम्प्रूव्ह होत आहे ते सुद्धा फॉलोअपला पाहू शकतो का?
एकदम परफेक्टली पाहू शकतो. तसंच सर, जे काही विशेष आघात होतात की आजारांची तुम्ही आम्हाला जी कारणं सांगितली, त्या प्रत्येक कारणावरती याच्यामध्ये उपचार आहे का? प्रत्येक कारणावर इतक्या परफेक्टली उपचार आहे आणि त्याच्यामध्ये रिझल्ट पण तसेच आहे. आणि सगळ्यात शेवटी प्रेक्षकांच्या कन्सर्नचा प्रश्न की फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या ॲलोपॅथी स्टेम सेलच्या कंपॅरिझन मध्ये आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी कितपत आम्हाला सहकार्य करू शकेल? ॲलोपॅथिकच्या कंपॅरिझन मध्ये नाममात्र दरामध्ये ही उपलब्ध होऊ शकते, नाममात्र ॲलोपॅथिकच्या कंपॅरिझन. सर, सरते शेवटी काय 2 शब्द सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांसाठी? की तुम्ही सगळ्यात महत्वाचं शरीरासाठी जपायचंय तर आहार, विहार आणि अपघात यापासून तुम्ही सुरक्षित राहा. तुमच्या शरीराला 100% आरोग्य मिळेल. खूप छान. प्रेक्षक हो, विशेष माहिती खास आमच्या विशेष प्रेक्षकांसाठी आम्ही सादर केली. पण मैत्रिणींनो आणि मित्रांनो, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सेरिब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्पायनल कॉर्ड इंजुरी अशा मोठ्या आजारांसाठी घाबरून न जाता आपल्या खिशाला परवडेल आणि दीर्घकाळ लाभदायक ठरेल अशी आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी खरोखरच खूप प्रशंसनीय आहे. आणि आम्ही आज एक पाऊल पुढे आलो आहोत. पालक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही दुसरं पाऊल पुढे घ्या आणि ही यशस्वी चिकित्सा आणखीन आपण यशस्वी करूया. आम्ही सगळे डॉक्टर नेहमीच तुमच्यासोबत आहोत. सर, आपण आज आमच्या इथे आलात, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी हॅलो डॉक्टर परिवारातर्फे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. आभारी आहोत.